नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रेक्षकांना आतुरता लागली आहे ती 21 जूनची पेडगाव हिंदकेसरी मैदान, ओरिजिनल हिंदकेसरी मैदान. सुनील मोरे सरकार व त्यांचं संपूर्ण गाव टॉपचं आयोजन करतं आणि या मैदानाचा गुलाल प्रत्येक बैलगाडा मालकाला हवा असतो, कारण या मैदानात विजय भेटला की ती चर्चा होते, ती अखंड महाराष्ट्रभर, भारतभर. त्याच्यामुळं अनेक रथी महारथी टॉपच्या नंदी या मैदानात आपली उपस्थित दाखवत असतात. चला तर बघूया चालू सीझनमध्ये असे कोणते 10 नंदी आहेत जे त्यांचा पायरा जर टॉप जुळून आला तर या पेडगाव हिंदकेसरीसाठी प्रबल दावेदार असू शकतात. ओपन मैदानातील मित्रांनो आपण 10 दावेदार व्हिडिओमार्फत बघणार आहोत. तर 10 नंबरला आहे उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा. कधीही कोणत्याही मैदानात मोठा कमबॅक आपल्याला राजाचा बघायला भेटतो. चालू सीझनमध्ये कंटिन्यू गुलालामध्ये आहेच, परंतु मोठी मैदानं आली की नक्कीच काहीतरी घडून आणतो आणि आपल्या मालकांचं नाव टॉपला नेतो. असा कंदूरचा राजासुद्धा मित्रांनो या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये चांगला पायरा जुळून आला तर नक्कीच गुलाल घेऊ शकतो. टॉप स्पीड आहे आणि उर्मिलाताई असतील, दुसरे मालक असतील, राजाचे मालक टॉपचंच नियोजन करत असतात, त्याच्यामुळे राजासुद्धा या मैदानासाठी प्रबल दावेदार आहे. तर 9 नंबरला आहे कारुंडेचे आणबान शान अजितशेठ जगताप कारुंडे यांचा कारुंडे एक्सप्रेस चिक्या. चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेत असतो आणि असे खूप कमी मैदानात आहेत ज्या मैदानामध्ये चिक्याचे हार होत असते. हिंदकेसरी मैदान असू द्या, कोणतेही टॉपचे मैदान असू द्या, गुलालात हा चिक्या असतोच. आणि पेडगाव हिंदकेसरी मैदानात सुद्धा मालक टॉपचं नियोजन करतील आणि त्या नियोजनाला नक्कीच यश मिळवून देईल. हा सुद्धा नंदी चालू सीझनमध्ये टॉप दावेदार आहे पेडगाव हिंदकेसरी होण्यासाठी. टॉपचा स्पीड आहे मित्रांनो चिक्क्यालासुद्धा. तर 8 नंबरला कोण, तर मित्रांनो 8 नंबरला आहे दादा सरकार यांच्या दावणीतील चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा सर्जा. 10 अखंड महाराष्ट्रभर या नंदीत चर्चा आहे. दादा सरकार यांचं नाव टॉपला आहे, परंतु हा सर्जा आल्यापासून अजून टॉपला नेऊन ठेवला आहे आणि चांगला पायरा जुळला. टॉपचं नियोजन असतं. दादा सरकार यांचं तुषारदादा असतील, टॉपचं नियोजन करत असतात, त्याच्यामुळे त्या नियोजनाला यशसुद्धा मिळतं आणि चांगला पायरा जुळून आला तर पेडगाव हिंदकेसरी मैदानात नक्कीच सर्जा काहीतरी घडून आणेल, कारण तसं स्पीडसुद्धा आहे आणि खरोखर टॉपमध्ये पळतो आहे आणि नक्कीच टॉपचं नियोजन असेल पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये सर्जा दादाचं. 7 नंबर मित्रांनो आपण दिला आहे चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा पुसेगाव हिंदकेसरी सचिन आणि मित्रांनो लक्षासुद्धा, दोन्हीसुद्धा नंदी टॉपमध्ये आहेत आणि दोन्ही नंदी एकत्र देखील पळू शकतात. मोठमोठ्या मैदानांमध्ये मालक एकत्र आणतात. म्हणजे थोडा सचिन आजारी होता, त्याच्यामुळे वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये सचिन लक्ष आपला दिसत होता, परंतु मोठ्या मैदानांमध्ये मालक एकत्रच जोडी पळवण्याचा प्रयत्न करतात, कारण त्या जोडीला तसं यशसुद्धा आहे आणि ही जोडी जर पाळली तर नक्कीच गुलाल घेईल, कारण तसं स्पीडसुद्धा आणि मोठी मैदानं आली की लक्ष आणि सचिनची चालू सीझनमध्ये चर्चाही होतेच. त्याच्यामुळे ही सुद्धा जोडी मित्रांनो पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी प्रबल दावेदार आहे. 6 नंबर आपण दिला आहे पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा कालेज वेगाचा शेवट सर्जा. काल युवा हिंदकेसरी मैदानामध्ये गटाला हार झाली, परंतु गाडीसुद्धा मित्रांनो गटामध्ये टॉप होती. सर्जा आणि विराट जबरदस्त पाळले, परंतु जी गाडी विजयी झाली तिचासुद्धा सुरुवातीपासून टॉप गॅस होता. तर आगामी मैदानामध्ये सर्जा नक्कीच कमबॅक कारण तो वेगाचा शेवट आहे. पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पल्लासुद्धा जास्त असतो आणि मागून येऊन निकालात कसा घुसतो तो अखंड महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे सर्जाचा जर पायरा टॉप जुळून आला तर नक्कीच पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी सर्जासुद्धा एक प्रबल दावेदार आहे. 5 नंबर आपण 2 नंदींना दिलं आहे. एक तर पेडगाव हिंदकेसरी मैदानाचं नाव आलं की त्याचं नाव निघतं असा आपल्या सर्वांचा लाडका साताऱ्याच्या आणबान शान सातारा एक्सप्रेस बलमा आणि दुसरा घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा. या दोन्ही नंदींचे पायरे मित्रांनो जर जुळून आले तर नक्कीच या मैदानामध्ये काहीतरी घडून दाखवतील आणि जोपर्यंत पेडगाव हिंदकेसरी मैदान आहे तोपर्यंत बलमाचं नाव मित्रांनो निघत राहील आणि हे सुद्धा दोन्ही नंदी मित्रांनो प्रबल दावेदार आहेत. टॉप स्पीड आहे दोन्ही नंदींना. जर पायरा जुळून आला तर नक्कीच काहीतरी घडवून आणतील. 4 नंबरला आहे मोठी मैदानं आली की गुलाल सोडत नाही असा फॉर्च्युनर मानकरी लखन. मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान मनोहरदादा यांचा लखन. मोठी मैदानं आली की मित्रांनो गुलाल सोडत नाही. काल युवा हिंदकेसरी मैदानामध्ये देखील मित्रांनो गुलाल घेतला. जबरदस्त आणि टॉप स्पीड आहे लखनला आणि चालू सीझनमध्ये
सर्वात टॉपमध्ये मित्रांनो पळणारा नंदी आहे लखन. खूप सुंदर असा स्पीड आहे आणि पैरे मित्रांनो टॉपच असतात. त्याच्यामुळे या मैदानामध्ये 95% मित्रांनो हा नंदी गुलाल घेऊ शकतो, कारण तेवढी त्याच्यामध्ये क्षमतासुद्धा आहे. 3 नंबरला कोण, तर 3 नंबरला आहे कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर. मित्रांनो थोडा संघर्ष चालू आहे, हार होत आहे 2-3 मैदानांमध्ये, परंतु हा असा नंदी आहे जेव्हा जेव्हा मालकांच्या इज्जतीचा आणि फॅन्सचा प्रश्न येतो तेव्हा गुलाल घेतो का, तर 100% घेतो. पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये राहुलदा नक्कीच टॉपचं नियोजन करतील आणि या मैदानामध्ये जर चांगला पायरा जुळला, मथुरला साथ भेटली, तर मित्रांनो कितीही टॉपचा सेमी असू द्या किंवा फायनल असू द्या, मथुर गुलाल घेणार का, तर 100% घेईल असा नंदी आहे मथुर. भरपूर एवढं वय होऊन अजून मित्रांनो टॉपमध्येच पळतो आहे, तर मथुरसुद्धा या मैदानासाठी प्रबळ दावेदार आहे. 2 नंबरला कोण, तर मित्रांनो 2 नंबरला आहे चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा 2 महिन्यामध्ये 12 नंबर करणारा निमगावकरांचा सावकार कंटिन्यू मित्रांनो गुलालामध्ये आहे आणि या पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी देखील सावकार सज्ज झाला आहे. जर टॉपचा पायरा जुळून आला तर या मैदानामध्ये 100% गुलाल घेईल सावकार आणि चालू सीझनमध्ये गुलाल तर चुकत नाही, परंतु 1 नंबर देखील करतो आहे. त्याच्यामुळे टॉपचंच नियोजन आहे प्रत्येक मैदानामध्ये त्याचं आणि या आगामी मैदानामध्ये देखील टॉप नियोजन असेल सावकारचं. तर कशी वाटली, तर मित्रांनो तुमचं याच्यावर मत काय कमेंट करून नक्की सांगा, कारण सावकार मित्रांनो चालू सीझनला खरोखर टॉपमध्ये पळतो आहे आणि मालकसुद्धा नक्की टॉप नियोजन करतो. 1 नंबरला नक्की कोण, तर मित्रांनो 1 नंबरला आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादश हिंदकेसरी बक्कासूर. पेडगाव हिंदकेसरीमध्ये आदतला आणि ओपनला सलग 2 मैदानं 1 नंबर करणारा विक्रम मित्रांनो बक्कासूरच्या नावावरती आहे आणि यावर्षीसुद्धा नक्कीच टॉपचं नियोजन असेल. थोडं मित्रांनो कालपासून प्रॉब्लेम चालू आहेत बक्कासूरच्या गोट्यावरती, ते प्रॉब्लेमसुद्धा लवकरच सॉल्व होतील आणि पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच तयारीमध्ये मित्रांनो बक्कासूर पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये येईल आणि 1 नंबर करू शकतो, कारण टॉपमध्येच मित्रांनो प्रत्येक सीझन चालू सीझन जेव्हापासून बैलगाडी क्षेत्रात आलं आहे तेव्हापासून टॉपमध्येच आहे. चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.